तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचे सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. जे प्रपंचवित्त अनात्मा ते स्वभावाकडून त्यागवले गेले, मग ज्ञानेच्छूसाठी यथार्थपणे शुद्ध ब्रह्मतत्व उरले. मग तुम्ही कोणतीही कृती केली त्या मनाने, त्या मनामध्ये विकार नाहीत, त्या मनामध्ये भोगेच्छा नाही, त्या मनामध्ये भोग घेण्याविषयीची आसक्ती नाही, आणि भोग घेतल्यानंतर तृप्तीमध्ये अडकून राहण्याची जिज्ञासा नाही, मग त्यांनी सगळे जरी उपभोग घेतले जनकासारखे तरी चालतात. अशी स्थिती अर्जुना व्यवहारामध्ये तुला उत्पन्न झाली पाहिजे. मनाची अवस्था. खूप बोललोय, पुरे झालं. मग शुद्ध ब्रह्म राहतं. मग असं वाटतं योगी संसार उपभोगतो, भोगी उपभोगतो, त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? हा फरक आहे. म्हणून अनित्याची ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्या तत्वविज्ञानाची सत्यबुद्धी नसते, कारण अनात्म उपाधी आणि चैतन्यात्मा या दोन्हीचाही त्याने परिणाम पाहिलेला असतो. म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्या तत्वविज्ञानाची सत्यबुद्धी नसते, कारण अनात्म उपाधी. म्हणून अनित्याची ठाई नित्य आणि अनित्य. प्रेम नित्य आहे, क्रोध अनित्य आहे, लोभ अनित्य आहे, विकार अनित्य आहेत. परमात्मा सत्य आहे, संसार असत्य आहे, टिकणारा नाही, नष्ट होणारा आहे. त्या अनित्याच्या ठिकाणी त्या तत्वविज्ञानाची सत्यबुद्धी नसते, कारण अनात्मा उपाधी आणि चैतन्यात्मा या दोन्हीचाही त्याने परिणाम पाहिलेला असतो. म्हणून अनित्याची ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. अस्तिक्य बुद्धी, अस्तित्व, परमात्म्याचं सत्याचं अस्तित्व अनात्म्याच्या ठिकाणी नसतं, कारण ते मायावी स्वरूप आहे, नष्ट होणारं स्वरूप आहे, क्षणिक स्वरूप आहे, ते टिकणारं नाही. आणि त्याच्यामध्ये परमात्म्याचं सत्य स्वरूप, मूळ स्वरूप नसतं. अस्तित्व, अस्तित्व म्हणजे परमात्मा. आणि ती बुद्धी नसते शोधण्याची, आणि त्यामध्ये सत्य परमात्मा शोधण्याची बुद्धी नसते. इथे असा एक शब्द दिला आहे, निष्कर्ष दोही देखील असे. उपाधी आणि चैतन्यात्म्या दोन्हीचाही त्याने परिणाम पाहिलेला असतो. इथे नाही दिलं, पुढे येईल हा भाग. ज्ञानेश्वरीमध्ये काही प्रयोग आपण साधकांना असे दिलेले जे ज्ञानेश्वरी मधले आहेत, की अनात्म्यामध्ये सत्य अस्तित्व परमात्म्याचं पाहणे, पहिल्यांदा भास करणे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भूतामध्ये परमात्मा आहे का? नाही, पण मानायचा की या भूतामध्ये परमात्मा आहे. अनात्म्यामध्ये नित्य आत्म्याचं अस्तित्व आहे असं पाहणं अनात्मा बाधत नाही. म्हणून विज्ञान बुद्धीमध्ये सत्यात्मा पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. म्हणून हा प्रयोग आपण दिलाय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. अनात्म्यामध्ये अस्तित्वाचा बोध पाहणे, मानणे, नंतर पाहणे. कणाकणामध्ये भगवंत पाहणे, भूतमात्रामध्ये देव पाहणे.
याच्यात नाही आलाय हा भाग, पण अशी बुद्धी नसते लोकांमध्ये, ती बुद्धी अर्जुना यायला पाहिजे. म्हणून अनित्याची ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. पण ज्यांना ही बुद्धी आहे त्या दोन्हीलाही ते पाहतात, हा अनात्मा आहे, हा आत्मा आहे. दगडाच्या मूर्तीमध्ये देव नाही हे जरी सत्य असेल तरी दगडाच्या मूर्तीमध्ये देव पाहणे आणि त्यामध्ये नित्यत्व पाहणे हा अभ्यास करावा लागतो. आणि ह्या संताला माहीत असतं की या दगडाच्या मूर्तीतून देवी प्रगटू शकते. रामकृष्ण परमहंस काली मातेपुढे रोज ज्यावेळेस आरती करत असे जगदंबा प्रगट होत असे. आजही ती बंगालची काली माता कलकत्त्याची तिथी आहे, पण नंतर प्रगटली कोणाजवळ असं नाही. कारण विज्ञानयुक्त अनात्म्यामध्ये नित्यात्मा पाहण्याची बुद्धी प्रयोगातून निर्माण केली म्हणून दर्शन होत असतं. ही ज्ञानेश्वरी. 17वा श्लोक भगवद्गीतेचा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं, विनाशमव्ययशाश्च न कश्चित् कर्तुमर्हति. पण ज्याने हे सर्व जगत व्यापिले आहे ते आत्मतत्व नाश न पावणारे असे तू जाण. या अव्ययाचा नाश करण्यास कोणी ईश्वरही समर्थ नाही. बाप्पासाहेबांचं ह्या श्लोकावर ते समगीत. ज्याने सर्व हे व्यापिले अविनाश जाण भले, नित्य अव्यय केवळ त्याच्या नाशा कोण बळ. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे. आत्मा सार व आत्मवीत चलचित्राप्रमाणे असार आहे. असा विचार करून त्यातील असारता गतिवंत म्हणून ही भ्रांती आहे असे निरखून पहा, आणि सार हे मूळचेच नित्य आहे हा राजहंसाप्रमाणे अनुभव घे. आजही सायंटिस्ट शोधतायत, वैज्ञानिक शोधत आहेत की पृथ्वी ह्या ब्रह्मांडाच्या मूळ निर्मितीमध्ये कोणती शक्ती काम करते, मूळ काय आहे. अणु, परमाणु, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर न्यूट्रॉनो पर्यंत आलेत. डॉक्टर केंट सारख्या शास्त्रज्ञांनी इंग्लंडच्या असं भाकीत केलंय की मला वाटतं हे विश्वाच्या मूळ शक्ती म्हणजे अग्नीचा फवारा आहे. अग्नीमधून हे सगळं निर्माण झालंय म्हणून अग्निपिंड असं म्हटलंय. ज्यावेळेस आम्ही मूळ शोधू त्यावेळेस फक्त अग्नी निघेल, अग्निमय सगळं जगत निघेल. भगवान पण ते बाहेर शोधतायत म्हणून कठीण आहे. आपले ऋषीमुनी संत हे सायंटिस्टच आहेत, हे वैज्ञानिक आहेत, पण हे आत शोधतात, ते बाहेर शोधतात म्हणून अवघड चाललंय. हे आत शोधतात, ते बाहेर शोधतात. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. एकाही संतांनी सांगितलं नाही की आम्हाला मूळ अस्तित्व भेटलं नाही. संत म्हणजे आधुनिक नाही आहे, मोठमोठे नाव. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे.
आत्मसार व आत्मवीत आसार. ह्या ब्रह्मचेतनेवरते गतिशक्ती गतिवंत झाल्यामुळे मूळ स्थितिवंत शक्ती आहे परमात्म्याची. ब्रह्मस्थिती म्हणजे स्टॅबिलिटी, स्थिर चेतना, प्रशांत महासागर, एकही लाट उसळत नाही, दॅट इज ब्रह्म. चेतनेचा असा अफाट महासागर ज्याच्यामध्ये वाऱ्याची झुळूक नाही, इच्छेची झुळूक नाही, शांत प्रशांत असा महासागर म्हणजे ब्रह्म. ज्याला प्रशांत ब्रह्म महासागर, चेतना, एकही लहर उठत नाही. पण इच्छा उत्पन्न झाली, गती उत्पन्न झाली, जसं ब्रह्मबीजा झाला अंकुर म्हटलंय की लाटा उत्पन्न होतात. त्या लाटा म्हणजे मूळ ब्रह्म नाही, लक्षात घ्या. समुद्रावरची लाट उसळते. लाट म्हणजे समुद्र आहे का हो? लाटेमध्ये समुद्र आहे का? का समुद्रावर लाट उठलेली आहे? आतमध्ये काही नसतं, समुद्राच्या वरतेच आहे फक्त. आतमध्ये प्रशांत असा महासागर पसरलेला आहे, वरते लाटा आहेत. म्हणजे ब्रह्मचेतनेवरती ह्या लाटा उसळल्या, याच्यानी सूक्ष्म ब्रह्मांड, चेतन ब्रह्मांड आणि जड ब्रह्मांड निर्माण झालं. पण ही लाट संपली की काय हो? लाट ओसरली की पुन्हा काय होते? समुद्र होते. म्हणजे हे जड ब्रह्मांड नष्ट झालं, सूक्ष्म ब्रह्मांड नष्ट झालं, चैतन्य ब्रह्मांड नष्ट झालं की पुन्हा मूळ ब्रह्म आलं. म्हणजे ब्रह्म विकारग्रस्त होऊन, मायावी होऊन ज्यावेळेस लाटा उसळतात, हा संसार ब्रह्मांड, संसारी ब्रह्मांड प्रपंच प्रगट होतो. म्हणजे मूळ ब्रह्म आहे का ते? नाही, आसार ब्रह्म आहे, नष्ट होणार आहे. केव्हा तरी हे ब्रह्मांड संपणार आहे आणि पुन्हा ब्रह्मस्वरूपात ते विलीन होणार आहे. लक्षात घ्या. त्याला म्हटलंय असार, जे संपणार आहे. सार म्हणजे जे राहणार आहे शिल्लक. लाट केव्हा तरी संपणार, पुन्हा समुद्र रूप होणार, याला असार म्हटलंय. आणि आपण याला सत्य मानतो, असाराला सत्य मानतो. त्याच्यामध्ये सत्य नसतं, कारण ते नष्ट होणार आहे. सत्य नष्ट होतं का? देव मरतो का? परमाणू मरत असेल तर तो देव आहे का? हा देवशक्तीच्या चेतनेवर ते तो परमाणू लहर निर्माण झाली, त्याला भ्रांती म्हणतात, त्याला भ्रम म्हणतात, आणि सायन्समध्ये त्याला गती म्हणतात. गतिशक्ती. हे ब्रह्मांड गतिवंत आहे, इलेक्ट्रॉन गतिवंत आहे, न्यूट्रॉन गतिवंत आहे. पृथ्वी फिरते, सूर्य फिरतो, ब्रह्मांड फिरतं, परमाणू परमाणू फिरतं, याला गतिमंत म्हटलंय. आणि गती घेतलेली आहे म्हणून माया म्हटलंय, म्हणून आसार म्हटलंय, म्हणून अनित्य म्हटलंय, म्हणून आत्मवीत म्हटलंय, म्हणून अनात्मा म्हटलंय. हे ओसरणार आहे, कधी ना कधी नष्ट होणार आहे. आणि मूळ शक्ती कधी नष्ट होत नसते. जी नष्ट होते ती मूळ शक्ती नाही, आसार आहे. ती गतिवंत आहे, ती भ्रांती आहे. रेल्वेमध्ये बसल्यानंतर झाडे पळताना दिसतात आपल्याला. आपण पळतोय का झाडं पळतात? नदी पळताना दिसते, माणसं पळताना दिसतात, शेतं पळताना दिसतात. याला गतिभ्रम म्हणतात. खरं म्हणजे पळतंय कोण? आपण. पण आपण पळतोत का? आपण शांत आहेत. आता पृथ्वी पळते, गतिवंत आहे. आपल्याला काय वाटतं? छे छे, पडला असतं ना, हा पंखा पडला असता, हे पडलं असतं. गतिभ्रमाचा इतकी गती वेगाने असते, लक्षात घ्या. गती इतकी वेगवान असते की ती स्थितीसारखी वाटते.